वयाच्या 9व्या वर्षी 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झालेला विवाह सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाला वळण देणारा ठरला, कारण चारित्र्याच्या संशयातून सासरी झालेल्या कौटुंबिक छळ आणि संघर्षातून त्यांना घर सोडावं लागलं. तर सासरी असतानाच मजुरी मिळत नसलेल्या गुरे राखणाऱ्या स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा सिंधुताईंना समाजकार्याकडे घेऊन जाणारा मार्ग ठरला. घर सोडल्यानंतर सिंधुताईंनी अनेक रेल्वे स्टेशनवर प्रवास केला. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता, परंतु आपल्या मुलीचा चेहरा समोर आल्यानंतर त्यांनी हा विचार मागे घेतला. दरम्यान त्यांना रस्त्यावर एक मुलगा रडताना दिसला, ज्याची दखल पोलिसांनी घेण्यास देखील नकार दिला. त्यानंतर त्यांनी या मुलाला सांभाळण्याचं ठरवलं. पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी 2 ते 3 मुले त्यांना भेटली आणि त्यांनी या मुलांना दत्तक घेत अनाथांची माई होण्याचा प्रवास सुरू केला. आजपर्यंत सिंधुताईने 2,500 पेक्षाही जास्त मुलांना दत्तक घेतलं आहे. त्यांना पोषण आहार, शिक्षण, काहींची लग्न, तर अनेकांना वकील, डॉक्टर आणि इंजिनियर बनवलं आहे. त्याचबरोबर त्यांनी महिला आणि बालसंगोपन करणाऱ्या अनेक संस्थांची स्थापना करून त्यांचा वटवृक्ष उभारला आहे. याच अनाथांच्या माई असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं दुःखद निधन झालं आहे. लेट्सअपची सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.